नागपुर महानगर पालिका में स्वीकृत सदस्यों की नियुक्ति को लेकर स्थिति स्पष्ट हो गई है। भारतीय जनता पार्टी ने अपने कोटे से कुल 7 नामों की घोषणा की। इसमें 6 नाम भाजपा के कार्यकर्ताओं के हैं, जबकि गठबंधन नियम का पालन करते हुए एक सीट शिवसेना शिंदे गुट को दी गई है। ऐसी जानकारी भाजपा शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी इन्होंने मीडिया से बातचीत के दौरान साझा की। भाजपा द्वारा जिन नामों की घोषणा की गई उनमें देवेंद्र मेहर, विनोद बघेल, संजय ठाकरे, जीतू ठाकुर, रितेश गावंडे और सुबोध आचार्य शामिल है। वहीं गठबंधन के तहत एक सीट शिवसेना शिंदे गुट को देते हुए सूरज गोजे को स्वीकृत सदस्य बनाया गया। विपक्ष भाजपा के इस फैसले को सत्ताधारी गठबंधन में समन्वय और मजबूती के रूप में देख रहा है। आपल्याला माहिती आहे की शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष युतीमध्ये महानगरपालिका आणि बाकीच्या इलेक्शन जे आहेत ते निवडणुका आहेत दोन्ही पक्ष म्हणून आपण लढतो। नागपूरमध्ये सुद्धा युतीमध्ये आपण महानगरपालिका लढली आणि नागपूर महानगरपालिकेमध्ये शिवसेना भारतीय जनता पक्षाची सत्ता आता आहे आणि त्या संख्याबळावर 7 लोकांना मनोनीत नगरसेवक करता येत होतं। त्यामध्ये आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशाने पक्षातर्फे माझं नाव समोर देण्यात आलं आणि त्या नावाला स्वीकृती भारतीय जनता पक्षाच्या सर्व सन्मान्य नेत्यांनी दिली। अनेक वर्षांपासून युतीचं काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून माझी जी नागपूर शहरामध्ये ओळख आहे त्या युतीचा कार्यकर्ता म्हणून शिवसेनेला एक मनोनीत सदस्य सूरज गोजे मी जिल्हा प्रमुख म्हणून मला त्यांनी दिलं आणि यासाठी मी एकनाथजी शिंदे साहेब आमचे मुख्य नेते त्यांचा धन्यवाद करतो। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या आशीर्वादाने मला या ठिकाणी नगरसेवक होण्याची संधी प्राप्त झाली। त्याचं नामांकन आज आम्ही सगळ्या लोकांनी भरलेलं आहे। या महानगरपालिकेमध्ये काम करण्याची संधी देणारे सगळे शिवसेनेचे आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व नेते सन्मान्य नेते आमचे उद्योगमंत्री उदय सामंत साहेब, आमचे आशिषजी जयस्वाल साहेब, मंत्री किरणजी पांडव साहेब, त्याचप्रमाणे विनायक आमचे संजय निरुपम साहेब संपर्क प्रमुख आणि डॉक्टर दीपक सावंत साहेब यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि भारतीय जनता पक्षाच्या नागपूरच्या स्थानिक नेत्यांनी आणि मुख्यमंत्री महोदयांनी माझ्यावर विश्वास टाकला। मी या दिलेल्या संधीचा चांगला उपयोग करून सर्वसामान्य लोकांसाठी, नागपूर शहरातील जनतेसाठी आणि स्वच्छतेसाठी, महिलांसाठी मुबलक चांगली व्यवस्था करता यावी याकरता जे जबाबदारी दिली आहे त्याला पूर्णपणे पार पाडेल। सगळ्यांचे या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद करतो। आमचे गणेशजी शार्लेवार गटनेतेसुद्धा त्यावेळेस उपस्थित होते, आमचे बाकीचे सगळे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते, त्यांचासुद्धा मी धन्यवाद करतो। कशा प्रकारे आपण काम करणार आहे, प्रभागाचा विकास करणार आहे, काय तुमच्या नेमकं विजन काय आहे? आपल्याला माहिती आहे की नागपूर शहरामध्ये विकासाची जी एक सुसाट गती वाढत चाललेली आहे। माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण फक्त नागपुरातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र देशामध्ये जे विकास कामं बघतो आहे। आज नागपूरचा चेहरा जो आहे हा आधीचा आणि आता जर नवीन कोणी 10 वर्षांनी व्यक्ती आला त्याला नागपूर ओळखता येत नाही। मेट्रो असेल किंवा फ्लायओव्हर असेल किंवा सिमेंट रस्ते असेल किंवा अनेक जे विकास कामं जे होत आहेत त्याच्यानंतर आता जे उरलेलं काम आहे ते खरं म्हटलं तर नगरसेवकांना करायसाठी आता आधीपेक्षा खूप कमी काम आहे आणि तरीसुद्धा लोकांना चांगलं स्वच्छ पाणी मिळावं, त्यांना आरोग्य मिळावा, त्यांना शाळेमध्ये चांगलं शिक्षण मुलांना मिळावं, तिथली व्यवस्था व्यवस्थित राहावी, महानगरपालिकेचे जे आरोग्य विभागाचे जे रुग्णालय आहे ते सुसज्ज राहावे याकरता ज्या सगळ्या गोष्टी करता येऊ शकतात त्या सर्व लोक मिळून आम्ही करणार आहे।